आज आपण पोटाला आराम देईल अशी खिचडी खाणार आहोत. नेहमी चमचमीत खातोय, म्हणजे सगळंच खातोय, मसालेदार खातोय, चमचमीत खातोय, तिखट भाजी-पोळी खातोय, तिखट खिचडी पण खातोय. पण अगदी वेगळ्या पद्धतीची आणि गाळ अशी, स्मूथ अशी, अगदी सॉफ्ट खिचडी. तर करायलाही सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमची लहान मुलं तर असतील ना, म्हणजे 1 वर्षाच्या नंतरची जी मुलं असतील, ते पण ही खिचडी खाऊ शकतात. तर अगदी मस्त लागेल आणि सगळेच जण आवडीने खातील. सगळ्यांनाच, घरातल्या लहानांना, मोठ्यांना सगळ्यालाच आवडेल. अशा पद्धतीची खिचडी तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा. नाहीतर काय होतं, आपण ट्राय नाही केली तर तुम्हाला कळणार पण नाही ती कशी झाली तर. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक कुकर घ्यायचा आहे. कुकर घेतल्यानंतर चांगलं 3 ते 4 चमचे तूप घालायचं आहे. कारण आपण 7 ते 8 मेंबरची खिचडी करतोय, त्यामुळे तूप पण आपल्याला तितकंच लागेल. आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1 चमचा मोहरी घालायची. 4 माणसाचं प्रमाण असेल तर 3 चमचे तूप घालायचं आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. 2 बारीक चिरलेले कांदे घातलेत आणि 2 टोमॅटो घालायचे आहेत. कारण खिचडीचं प्रमाण खूप असल्यामुळे आपण थोडंसं कांदे आणि टोमॅटोचं पण प्रमाण इथे वाढवलेलं आहे. आणि हिरव्या मिरच्या घातल्यात मी, जास्त तिखटही नाही आणि जास्त फिक्या पण नाही आहेत. तर त्या घातल्यात मी 7 ते 8. त्याचे काप करून घेतलेत. तुम्हाला बारीक काप म्हणजे छोटाले काप हवे असतील तर छोटाले घ्या, किंवा लांबट काप हवे असतील तर लांबट घ्या. तर हे फ्राय करत असताना चांगलं कांदा, टोमॅटो चांगला 50% फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर घालायचं आपल्याला त्यामध्ये लसणाची पेस्ट. तीसुद्धा आबडधोबड कुटलेली घालायची आहे. त्यासोबत लगेचच घालायचं आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर घालायचं आहे. छान हे सगळं फ्राय होऊ द्यायचं आहे चांगलं 10 मिनिटे मीडियम गॅसवरती. गॅस फुल असेल तर 5 मिनिटेच करा, पण मीडियम गॅसवरती कराल तर त्याची चव अगदी छान येते तुपामधले. तर त्यासाठी काही टिप्स आहेत तुम्हाला. तूपच घालायचं आहे. नसेल तुमच्याकडे तर तेल घाला, पण वरतून तरी घ्यायला तूप हवं आपल्याला. नाहीतर त्या खिचडीची चव तितकी छान येत नाही आहे. तर आपण चांगलं फ्राय करून झालं आहे. फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हिंग. हिंग घातला की 1 चमचा मी हळद घातली. रंग खूप छान येतो आणि चव पण त्याला छान येते. तुम्ही म्हणा 1 चमचा खूप झाली, म्हणजे गच्च भरून नाही घालायचा 1 चमचा. तुम्ही मिनिमम अर्धा चमचा घाला. आपला पोह्याचा जो चमचा असतो ना तो घाला. माझा छोटा चमचा आहे त्यामुळे मी 1 चमचा घातला आहे, म्हणजे अर्धा चमचा ती आपली हळद आहे. तर पाण्याचं माप येथे फार महत्त्वाचं आहे. तर ज्या भांड्याने आपल्याला तांदूळ आणि मूग डाळ घ्यायची आहे, त्या भांड्याने आपल्याला 3 भांडे पाणी घालायचं. कुठलंही भांडं घ्या तुम्ही, पातेलं घ्या, वाटी घ्या, काय घ्याल ते घ्या, पण 3 भांडे आपल्याला पाणी घालायचं आहे. मोजून मी 3 भांडे भरपूर असं पाणी घातलेलं, गच्च भरून पाणी घातलेलं आहे. जितकं गाळ आणि पाणी राहील त्या खिचडी म्हणजे ओली राहील तितकी छान ती खिचडी लागते. त्यामध्ये नंतर घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर काय करायचं आहे, हे उकळी आलेल्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही 1 चमचा तूप घालू शकता वरतून आणि नंतर तांदूळ टाकू शकता. तूप जर आवडत असेल अजून तर, कारण जितकं तूप राहील या खिचडीमध्ये तितकी छान ही खिचडी लागेल तुम्हाला. तर पाणी उकळी येण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. तर मूग डाळ घ्यायची आपल्याला 2 वाट्या. याचं प्रमाण इथे बघून घ्या. म्हणजे आपल्याला 1च हिस्सा तांदूळ घ्यायचा आहे आणि 2 हिस्से म्हणजे 2 भाग आपल्याला मूग डाळ घ्यायची. याच्यात मूग डाळ जास्त प्रमाणात असते, म्हणून याला मूग डाळीची खिचडी म्हटलं जातं. म्हणजे ही अगदी गाळ आणि स्मूथ पण होते, म्हणून छान लागते खायला. तर इथे आपण 1 वाटी तांदूळ घेतला आहे आणि 2 वाट्या मी मुगाची डाळ घेतलेली आहे. थोडीशी डाळ कमी झाली, म्हणजे थोडी 2 वाट्याला कमी घेतली होती, तर मी तुम्हाला परत टाकताना दाखवते आहे. तर थोडंसं आपल्याला, आणि हो तुम्ही म्हणाल मूग डाळ जास्त झाली, पण मूग डाळच पाहिजे त्यामध्ये, तरच ही खिचडी खूप छान होईल. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाताना मूग डाळ खिचडी खाताना त्याच टाईपची खिचडी आहे. सालासगटची मूग डाळसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण ही पण मूग डाळ वापरली तर छानच लागेल. तर बरोबर 2 वाट्या मूग डाळ आणि 1 वाटी त्यामध्ये आपण तांदूळ घातला आहे आणि हे आपल्याला घ्यायचं आहे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर हे धुवून घेतल्यानंतर आपल्या पाण्याला उकळी आली की नाही आपण बघणार आहोत. तर या स्टेजवर काय करायचं, 1 चमचा तूप घालायचं यामध्ये. मी घातलं ऑलरेडी. तर 1 चमचा तूप घातल्यानंतर आपला जो तांदूळ आणि मूग डाळ आपण धुवून घेतलेली आहे ती टाकायची पूर्ण. तुम्ही म्हणाल पाणी खूप खेळतं झालं आहे, म्हणजे खूप जास्त झालं आहे. जितकं पाणी राहील, मी तर म्हणते अजून तुम्ही अर्धा ग्लास पाणी घातलं ना तरीही चालेल, मस्त गाळ होईल खिचडी. तर हे प्रमाण आहे आपलं, ॲक्युरेट प्रमाण आहे. याच्यात ना जास्त घालायची गरज, पण तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल, एकदा तुम्ही करून खायला लागले की तुम्हाला त्याची क्वांटिटी आणि हे कळून जाईल. म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की ही खिचडी कशी खायची आहे. थोडीशी पातळच हवी, तेव्हा छान लागते ती खिचडी. तर कुकरचं आपण इथे झाकण लावून घेतलं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत, मीडियम गॅसवरती. तर जितक्या शिट्ट्या छान होतील, म्हणजे 4 शिट्ट्या झाल्यानंतर मस्त थंड होऊ द्यायची. थोडीशी वाफ असेल तर ती पण काढून घ्यायची आहे आपल्याला. ती काढून घेतल्यानंतर आपल्याला बघायचं आहे कुकरमध्ये, तुम्ही इथे बघू शकता
जे आपण खिचडी करून घेतली ना, तुम्ही म्हणाल पाणी आलं आहे, अजून पाणी असलं तरी चालत होतं. तर थोडंसं जर तुम्हाला घट्ट वाटलं तर गरम पाणी घालून मिक्स करायचं आहे, थोडं शिजू द्यायचं आहे, थोडंसं तूप घालायचं आणि नंतर वाढायला घ्यायची आहे. पण आता आपल्याला गरमागरम लगेचच खायची, तर याची क्वांटिटी अगदी व्यवस्थित आहे, म्हणजे आपण खाऊ शकतो. तर हिचं टेक्स्चर स्मूथ आणि गाळ जे असते ना, ते खूप छान लागतं. आपण फक्त ही गरमागरम खायची, थंडी झाल्यावर पण छान लागते असं काही नाही. पण गरम जर असेल ना, तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि आजच ट्राय करा. घरातलंच साहित्य आहे, खूप काही साहित्य लागत नाही. कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं साहित्य लागतं आहे आपल्याला. तर अगदी मस्त लागेल अशा पद्धतीची आपण गाळ आणि स्मूथ स्मूथ खिचडी केलेली आहे. तर सर्वांनाच आवडेल, नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला खरंच कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला ही खिचडी कशी वाटली. तर तुपाचं प्रमाण इथे जास्त ठेवायचं आहे. आता काय करायचं, खिचडी वाढून घेतल्यानंतर गरम असेल तर डायरेक्ट तूप टाकू शकता आणि थंडी जर असेल तर तूप गरम करून घ्यायचं आहे आणि चांगलं खिचडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ताटामध्ये भरपूर असं तूप घालायचं आहे आणि मिक्स करून तुम्ही इथे आपण सोबतीला पापड, लोणचं आणि ओली चटणी याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमच्याकडे कैरी नसेल तर तुम्ही त्या चटणीमध्ये लिंबाचा रस घालू शकता, पण ही चटणी ट्राय करू शकता. तर अगदी मस्त झालेली आहे. आता काय करायचं, मस्त चिवडा घेतला आहे, सोबत पापड घेतला आहे आणि मस्त वरतून पापड चुरगळा करायचा आणि खिचडीचा आनंद घ्यायचा आहे. नक्कीच ट्राय करून बघा. अगदी मूग डाळीची सॉफ्ट सॉफ्ट खिचडी आणि मऊसूत खिचडी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.